आता आमचे दर्शन झाले. आमची पब्लिक बघा, मस्त दर्शन हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. माकडत खूप व्हिडिओ पण बनवू शकत नाहीत, मोबाईल घेऊन जातील. गंगा मातेचे मंदिर, गोदावरी माता. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पते. हर हर आता आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायला आलोय, पूर्ण आमची गँग. रात्री 12:30 वाजता चेंबूर मधून निघालो आम्ही. 1-2 नाही, तब्बल 15 जणांची टोली. प्लॅन एकदम साधा होता. पहाटे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि त्यानंतर सरळ ब्रह्मगिरी ट्रेक. फुल गँग आम्ही सकाळी 5:30 वाजले, 5:15 वाजले आम्ही त्र्यंबकेश्वरला आहे दर्शन घ्यायला आलो. आता ह्याच्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतला जाणार. हे बघा आपली गँग. पहाटे त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलो आम्ही. थंडगार हवा, शांत वातावरण आणि हर हर महादेवच्या जयघोषाने सगळा प्रवास थकवा एका क्षणात गायब झाला. इतका सुंदर माहोल होता की मोबाईल काढून व्हिडिओ शूट करायला विसरलो आणि फक्त त्या क्षणात हरवून गेलो. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक श्री त्र्यंबकेश्वर. महादेवांच्या चरणी नतमस्तक होताना एकच प्रार्थना, देव सगळ्यांना आयुष्यात सुख, समाधान आणि पुन्हा पुन्हा अशाच ट्रिप घडून दे. आणि हो, परतीच्या प्रवासात ट्रॅफिक थोडी कमी ठेव, ही पण छोटी विनंती. आता आमचे दर्शन झाले. आमची पब्लिक बघा, मस्त दर्शन. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. चला, आमचं दर्शन झालंय मस्त एकदम त्र्यंबकेश्वरचं. सकाळी सकाळी झाले मस्त दर्शन. आता चाललो आम्ही ब्रह्मगिरीला. चला, आता ट्रेक चालू करायचा येतो. आता डोंगर कुठे आहे तो ब्रह्मगिरीचा, तो अजून बघितला नाही. तिकडे जाऊन थोडा चपला घ्यायच्या, तुला हे द्यायचे. डोंगर दिसतोय पण तोच आहे का चपला. आता आम्ही आलोय ब्रह्मगिरी पर्वतच्या पायथ्याशी. गाडी लावली तिथे. पर्वत आहे सगळे इकडे तयारी चालू आहे, विंड शीटर वगैरे घेण्याची सगळ्यांची. रामकृष्णारी आमच्या गाड्या लावल्या तिथे. मला वाटत नाही इकडे गाड्या लावल्यात. त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं. आता वेळ होती खरी परीक्षाची. ब्रह्मगिरी पर्वत. चिंदीगिरी चालू झाली आहे इकडे. दोघांची चिंदीगिरी चालू झाली. नवीन मोबाईल घेतलाय ना, म्हणून फोटो सेशन करायला. स्टार्टिंग पॉइंट चालू केलंय. मंदिरच आहे समोरच. सकाळची थंडगार हवा, समोरूनचे डोंगर आणि आम्ही 15 जण पूर्ण जोश मध्ये निघालो. सुरुवातीला वाटले, अरे हा ट्रेक तर अगदी सोपा असेल. पण पहिल्या काही मिनिटातच ब्रह्मगिरीने आमची ही गैरसमज दूर केली. पायऱ्या आहेत जाम चढायला, नसं पायऱ्याच आहेत. दोन्ही साईडला जंगल आहे, मध्ये पायऱ्या आहेत. सुरुवातीचा ट्रेक थोडासा कठीण होता,
पण प्रत्येक वळणानंतर दिसणारे दृश्य मात्र सगळी मेहनत वसूल करत होता. ते पण आमचं पुढे कुत्री लागली बघा, थोडे लागले तिला, चावले वाटतं कोणतरी. कुत्र पुढे राहणं हे शुभ संकेत असते कुठेही. चलो पायऱ्या आहेत अख्ख्या, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत, दगडांनी लावलेल्या आहेत. हे बघा आमची टीम इकडे अर्धी बसली. देवीचं मंदिर रस्त्यावर. अर्धा रस्ता पार केलाय आम्ही, बाकीचे गेलेत पुढे. आता ज्याला जसं जमेल जसं चालतोय, आणि अजूनही पायऱ्याच आहेत. आजूबाजूला खूप मोठं जंगल वाटतंय, सगळे बांबूची झाडं वगैरे. एकीकडे निसर्ग मन जिंकत होतं आणि दुसरीकडे आमचे ग्रुप मधले काही वीर प्रत्येक 5 मिनिटानंतर विचारत होते, अजून किती राहिले रे. या जंगलात हे सगळे प्राणी दिसतात. बसायला वगैरे बनवलंय. मुक्तादेवी हा रस्ता बघा किती सुंदर बनवलाय. आता हे सरळ पॅच आलाय. हा इकडे कडा आहे. सुंदर असं जुनं बांधकामाचं घर आहे की वाडा आहे का समजत नाही. हा मंदिर आहे, सुंदर बांधलंय. सुंदर जुन्या जमान्याचं बांधकाम आहे. पण खरी मजा तर आत्ता सुरुवात झाली. अचानक समोर आले ब्रह्मगिरीचे ऑफिशियल सिक्युरिटी गार्ड, म्हणजेच माकड. माकडात खूप व्हिडिओ पण बनवू शकत नाही, मोबाईल घेऊन जातील. ही साधी माकडं नव्हती, त्यांच्याकडे एक्सरे मशीन नव्हती, पण खिशात खाऊ आहे की नाही हे 2 सेकंदात ओळखायची सुपर पॉवर होती. पायऱ्या जाम आहेत, एका टप्प्यानंतर पायऱ्याच पायऱ्या आहेत. तिकडे माकडं तर खूप आहेत आणि पडतंय सीड्यांवरतून. जय श्रीराम, डोंगर जय श्रीराम. जाम माकडं आहेत. हा द्वार आला एक. द्वार रक्षक. गुफा रेस्ट घालण्यासाठी गुफा ठेवली. अजूनही टप्पे मोठे. अजून आत काली मेंबर्स आहेत, कोरलेले डोंगर मधून कोरलेलं आहे. असं वाटतं चीनी हातोडी घेऊन कोरलेले. किस्से बघा, हे माकडाने हे केलेले किस्से आहेत. अरे बाबा,
याला चावला माकडनी चावा घेतलाय पप्पी घेतलाय हे बघ चिमटलाय अरे पण त्याला विचारायला पाहिजे ना, खायला आहे का डायरेक्ट चावला आम्ही उपाशी. अरे माझा वा व्हॉट अ पोज हा हा अगर व्हिडिओ व्हायरल अरे मस्त व्ह्यू आहे बघा इकडे पहिला टप्पा पार झाला आमचा. आता जय हनुमान हनुमानची मूर्ती व्ह्यू बघा मस्त धुका आलीत. टीम आमची चालते फुल घाबरून घाबरून चालते. खूप चेकिंग झाली. हवा बघा सगळी टीम आम्ही पोचलोय. त्याच्या दादाला आमच्या चावला झेड प्लस सिक्युरिटी ठेवायचं ना आता व्हायचं का फिक्स झाला असतं. माकडांच्या सिक्युरिटीमधून सुखरूप बाहेर पडल्यानंतर आम्ही पोचलो त्या पवित्र ठिकाणी जिथून दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी उगम पावते. मंदिर आलंय ब्रह्मगिरी मुखदर्शन. गंगा मातेचे मंदिर गोदावरी माता ब्रह्मस्थान. इकडून त्र्यंबकेश्वरला जात. याच्यामुळे इकडे गोदावरी नदी आहे. हे गोदावरी बघा खालून वरती येते. दुःख इकडे वांद्र्याची हे केलेलं इकडे आमची वांद्र्याची हे कचरा बसून गा बाता पाय वाट चालली
हा त्या माकडाने मारले आता ह्याने आणि मग आला आमच्या ट्रिपचा सर्वात भन्नाट हिरो, तो भन्नाट वारा. इतका जोरदार वारा होता की केसांची स्टाईल बदलली, टी शर्ट उडायला लागले आणि काही मित्र तर उभे आहेत की उडणार आहेत हेच कळत नव्हते. पण आम्ही कमी नव्हतो. कोणी सिनेमातल्या हिरोसारखी एंट्री घेत होतं, कोणी स्लो मोशनमध्ये चालत होतं, तर कोणी वाऱ्यासंग कुस्ती करत होतं. हे बघा आमचे देशी सुपरमॅन. फरक एवढाच की ह्यांचं अंडरवेअर ही पॅन्टच्या आत होती, पॅन्टीच्या बाहेर नव्हती. त्या वाऱ्यात आम्ही जे काही फनी व्हिडिओ शूट केले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ब्रह्मगिरी ट्रेकने आम्हाला एक गोष्ट शिकवली, थोडा दम, थोड्या माकडांची सिक्युरिटी, थोडी भक्ती आणि भरपूर धमाल ह्यांचं मिश्रण झालं की ट्रिप आयुष्यभर लक्षात राहते. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एक नवीन प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव. उतरलोय. सक्सेसफुली आमची ट्रिप झाली. ट्रेकिंग कंप्लीट झाली आमची. आता भेटू नेक्स्ट टाइम, नेक्स्ट व्लॉग. अरे हो, हा व्हिडिओ अपलोड करायचाच राहिला. आमची ट्रेक खतम झाल्याच्या नंतर आम्ही आंघोळ या नदीत केली आणि फुल धमाल केली. चला आता खरंच हा व्हिडिओ एंड करू. बाय बाय.